हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 104 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी आमचे बाबा वाट पाहतात की पाऊस कधी जाईल आणि मी कधी चक्कर मारायला जाईल. बारिश आ रही बारिश. आणि एवढ्या पावसात पण मी माझे केस धुतलेले, म्हणजे सर्दी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे मला, पण रिस्क तर लेना पडता है. बाबांच्या एअर जरा चालू आहे, कब पाऊस जाएगा कब पाऊस जाएगा. आणि कालच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा कामाला हप्त्यात रोज होत आहे. बारीक बारीक पाऊस येतोय, लई पण जोरात नाही पण तरी पण कपाशीला उठवून द्यावं लागेल. पटकन आवरू आणि निघूयात. पाऊस कमी जाता आले गाडी काढायची निघायची. असं थोडी थंडी वाजत असली का जास्त झोप लागते गाड एकदम, पण मला काही ऑप्शन नाही, मला जाणंच आहे. कपाशीत मला सोडून आल्यानंतर लगेच झोपून घेतो आणि मग उठतो डायरेक्ट 9 वाजता. फायनली आमचे बाबा गेलेत चक्कर मारायला. त्यांना पण काही दम नाही आहे, त्याच टायमिंगला फिरायला जायचं असतं. थोडा लेट जाऊ शकतो ना माणूस. नाही, मम्मी दरवाजे बंद करते. झोपेतून उठल्या उठल्या कपाशीच्या प्रश्नांचा भडीमार सुरू झाला आहे की पाऊस येतोय का, ओला नाही होणार का पावसात, एवढ्या जोरात आहे का. आज प्रोसेस जरा लवकर लवकर फास्ट फास्ट चालते. चला मग, आज त्याला उठवून दिले तर आम्ही निघतो. भेटूयात संध्याकाळी. बाय बाय. पप्पू किधर चला तू, किधर चला पप्पू. एवढं प्यार से विचारल्यानंतर शटअप शटअप करतो पप्पा आम्हाला. कपे नाही बोलायचं मला. बुधा हलवाय किती कष्ट घेतले कपे तू. खूप. बघू दे ना कष्ट, बघू दे जरा तुझे तोंड बघू दे. दाखवणं लायक नाही. हां, दाखवायचं लायकीच नाही. असं काय केलंय तू बुधा बिचारा. 3,500 माझ्या आधीच. बघा गाईज, हा नुसता माझ्याकडे पैसा मागत राहतो. आता मी गरीब अजून कुठून याला पैसे देणार आहे. आणि म्हणतो तुला माहिती आहे का किती कष्ट लागले मला ते बुधा हलवायच्या इथे उभं राहायला. माहिती तुला कष्ट लागले असं ना. तोंड बी दाखवायला तयार नाही, फक्त कान दाखवतोय. तेव्हा कान नाही दाखले. आता गाईज मला आज कंपनीतून यायला एवढं लेट झालं. डायरेक्ट पावणे मला काम सांगतोय हा. डायरेक्ट 8:45 वाजले. हाऊ डिस्टर्बिंग प्लीज. तर मला 8:45 वाजले होते यायला. आल्यानंतर डायरेक्ट जेवायला बसली. एवढं डोकं दुखते माझं आज. थक गई मैं तो बहुत. अभी सो जाती हूँ. गुड नाईट, बाय बाय. तुम्ही घ्या फॉलो करून. आणि याचा डिस्टर्बिंग आवाज चालूच राहणार आहे. याचा डिस्टर्बिंग आवाज चालूच राहणार आहे. डायरेक्ट भनभन करते माझं डोकं. आमचे पप्पा फक्त ऐकताय. इकडून पोरगा बोलते, इकडून पोरगी बोलते. है ना पप्पा. त्यांचं पण म्हणायला लागलं असेल आता.